नमस्कार. आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत टॉप 5 त्याच्यातले काही स्टॉक स्मॉल किंवा मिड कॅप कॅटेगरी पण मोडले जातात, कारण त्याची मार्केट कॅप लहान आहे, त्याच्यामुळे ते मिड आणि स्मॉल कॅपमध्ये मिळतात. ठीक आहे. पण हे सगळे स्टॉक फंडामेंटली व्हेरी स्ट्रॉंग स्टॉक आहे. त्याच्यात फ्युचर पोटेन्शियल खूप जास्त आहे आणि पुढे खूप स्कोप आहे. काही वर्षापासून कन्सिस्टंट म्हणजे आपलं प्रॉफिट इयर ऑन इयर बेसवर चांगल्या प्रकारे इन्क्रीज करत आहे आणि पुढे पण करतील असं मला वाटत आहे, कारण की याचं फंडामेंटल मॅनेजमेंट दोन्ही पण एक्सलंट आहे. ठीक आहे. तर कोणते आहे ते 5 स्टॉक ते आपण बघून घेऊया. त्याच्या आधी हा व्हिडिओ कोणताही स्टॉक बाय किंवा सेल करायची रिकमेंडेशन नाही. जर तुम्हाला करायचं असेल तर स्वतःची रिसर्च करा आणि जे काही तुमचं प्रॉफिट लॉस होईल ते तुमच्या स्वतःच्या डिसिजनमुळं होईल. तर हे तुम्ही लक्षात ठेवा. स्वतःची रिसर्च करा. मी म्हणतो म्हणून या स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करू नका. फक्त हे व्हिडिओ नॉलेज आणि एज्युकेशन पर्पजसाठी आहे, एवढं तुम्ही लक्षात ठेवा. तर कोणते आहे 5 स्टॉक ते आपण बघून घेऊया. तर आपल्या या व्हिडिओची जी पहिली कंपनी आहे त्याचं नाव आहे इझी ट्रिप प्लॅनर लिमिटेड. नावातच आहे ट्रिप प्लॅनर. हे जी कंपनी आहे ते एअरलाईनची तिकीट, हॉटेल, हॉलिडे पॅकेज, रेल्वे तिकीट, तर अशा पद्धतीने हे तिकीट तयार करते, इथून रजिस्टर होते. ठीक आहे. तर चला याचे फंडामेंटल पण आपण चेक करून घेऊया. याची जे मार्केट कॅप आहे ते आहे 6,353 करोड, म्हणजे स्मॉल कॅप आहे. इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर स्मॉल करा, कारण की स्मॉल कॅप कंपनीमध्ये रिस्क जास्त असते, एवढं तुम्ही लक्षात ठेवा. आणि हे जी कंपनी आहे रिस्की कंपनी आहे, याचा बीटा पण खूप हाय आहे. याचा स्टॉकचा जे पी आहे ते आहे 65.8 ओव्हर व्हॅल्यूड आहे. ठीक आहे. आणि याचं जे ROC आहे, ROC तुम्ही बघू शकता एकदम चांगला आहे, 65.5% आणि ROE आहे 46.5%, म्हणजे दोन्ही पण एक्सलंट आहे. आणि या कंपनीवर जे कर्ज आहे म्हणजे डेप्ट पण चेक करूया. कंपनीवर डेप्ट जे आहे ते आहे 52.2 करोड, म्हणजे आणि त्यातनुसार याचा डेट टू इक्विटी निघतो ते निघतो 0.28 ओनली, म्हणजे डेट खूप कमी आहे या कंपनीवर. आणि याचं जे इंडस्ट्री पी पण चेक करूया. याचा तुम्ही बघू शकता इथं इंडस्ट्री पी आहे 59.7%, आणि या स्टॉकचा जे पी आहे ते आहे 65.8%, म्हणजे इंडस्ट्री पी स्टॉकचा पी जे आहे हाय एवढं तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे. प्रॉफिट ग्रोथ बघूया. प्रॉफिट ग्रोथ 86.7% इंक्रीज आहे, म्हणजे खूप चांगली कंपनी आहे. आणि डिव्हिडंड पण देते 0.34% डिव्हिडंड पण देते, पण हाय रिस्क हाय रिवॉर्डिंग आहे. स्मॉल कॅप कंपनी आहे, एवढं तुम्ही लक्षात ठेवा. तर चला याचे पुढचे फायनान्शियल बघून घेऊया. तर याची प्रॉफिट अँड लॉसची स्टेटमेंट आहे ते पण चेक करूया. 2011मध्ये तुम्ही बघू शकता याचा प्रॉफिट होतो 2 करोड, 2012मध्ये बी 2 करोड, मग 2013मध्ये दुप्पट झालं 4 करोड, 14मध्ये 4 करोड, 15मध्ये 1 करोडनं वाढलं 5 करोड झालं, 16मध्ये 4 करोड, पुन्हा डबल 27 करोड. मग कंटिन्यू कंपनी लॉसमध्ये जात आहे. तुम्ही बघू शकता -10 करोड, -13 करोड, कारण की कोविड-19 जी सिच्युएशन होती ते खास इथूनच लागली होती. नंतर 2020मध्ये रिकव्हरी केली 13 करोड, आणि 2021मध्ये 44 करोड, आणि आता चालू याचे 78 करोड, म्हणजे चांगल्याच प्रकारे प्रॉफिट ग्रोथ आहे. त्याची चार्ट बनते याचा तुम्हाला मी दाखवतो. या प्रॉफिटनुसार असा चार्ट बनतो. हे बघा, अशी वरी गेली, थोडीशी सस्टेन केली, थोडीशी वरी गेली, डबल मग मायनसमध्ये गेली, खालीच गेली, मग डबल वरी हळूहळू अशा पद्धतीने याचा चार्ट बनतो. चार्ट तुम्ही बघू शकता. वॉलेटाईल चार्ट आहे तो. ठीक आहे. तर रिस्क आहे, हाय रिस्की हाय रिवॉर्डिंग कंपनी आहे. तर इन्व्हेस्टमेंट करा, तुमच्या रिस्कवर करा. तर चला याचे पुढचे फायनान्शियल आहे ते पण चेक करून घेऊया. याचा नेट प्रॉफिट पण बघूया. नेट प्रॉफिट पहिल्या वर्षी होतं 1 करोड, दुसऱ्या वर्षी 1 करोड, मग तिसऱ्या वर्षी 2 करोड, 3 करोड, 4 करोड, 4 करोड, 20 करोड, 0 कारण की लॉसमध्ये, 24 करोड, 35 करोड, 62 करोड आणि 97 करोड. प्रॉफिट पण चांगल्या प्रकारे इन्क्रीमेंट दाखवत आहे. तर चला याचा स्टॉक प्राईस CAGR आहे ते पण चेक करून घेऊया. म्हणजे जे स्टॉक प्राईस CAGR इथं दाखवत नाही आहे, तुम्ही बघू शकता. कंपाऊंड प्रॉफिट ग्रोथ म्हणजे 10 वर्ष 47% कंपाऊंड झालेला CAGRनी, आणि 5 वर्ष 77%, 3 वर्षात 145% आणि 1 वर्ष 87%, म्हणजे हे चांगले साईन आहे. गुड आहे एकदम. प्रॉफिट ग्रोथ कंटिन्यू अप ट्रेंडमध्ये जात आहे. पण याच जागी तुम्ही याचं कंपाऊंड सेल ग्रोथ बघा, मायनसमध्ये आहे, -34, मग +2, -24, याच्यावर पण तुम्ही लक्ष दिलं पाहिजे, कारण की सेल्स नाही तर प्रॉफिट नाही. ठीक आहे. तर चला पुढचे फायनान्शियल आहे ते पण बघूया. या कंपनीकडे फ्री कॅश फ्लो बी आहे 29
करोड म्हणजे फ्री कॅश फ्लो चांगला आहे कंपनीकडे. म्हणजे हे पैसा कंपनीकडे पडून डबल एक्सपांड करायला कंपनीला इथं यूज करता येईल. तर चला आता याची प्रमोटर होल्डिंग आहे ते पण चेक करूया. तर याची जे प्रमोटर होल्डिंग आहे 74.90% प्रमोटरकडं आहे आणि FIHकडं आहे 1.89%. पण FIHनं गेल्या क्वार्टरपेक्षा कमी केलेली आहे, इथं तुम्ही लक्षात ठेवा. आणि DIHकडं आहे 1.44%. DIHनं पण गेल्या क्वार्टरपेक्षा कमी केलेली आहे. आणि त्याच जागी पब्लिककडं आहे 21%. 21 पब्लिकने इथं वाढवलेली आहे. बघा, DIH कंटिन्यू सेल करत जात आहे आणि FIH पण तुम्ही बघू शकता. या दोघांना जर याची होल्डिंग कमी केली यावरच्या तिघांना तर हे निगेटिव्ह साईन मानलं जातं. कारण की हे जे दोन इन्व्हेस्टर राहतात FIDIH ते क्वालिफाईड इन्व्हेस्टर राहतात. तुम्ही असं लक्षात ठेवा. पब्लिक म्हणजे आपल्यासारखे इन्व्हेस्टमेंट करणारे, ठीक आहे, त्यांना आपण पब्लिक कॅटेगरीत येतो. तर ठीक आहे, हाय रिस्की हाय रिवॉर्डिंग कंपनी आहे. तर चला आपली दुसरी जी कंपनी आहे या व्हिडिओतली तिला पण चेक करून घेऊया. तर आपलं जे या व्हिडिओचा दुसरा जे स्टॉक आहे त्याचं नाव आहे रूप मोबाईल लिमिटेड. आत्ताची याची जी करंट प्राईस आहे ते आहे 1819. तर चला याचे फायनान्शियल पण चेक करून घेऊया, ठीक आहे. तर याची जी मार्केट कॅप आहे ते आहे 11,439 करोड आणि याचा सध्याचा पी जी आहे 76.6 करोड जे आहे. आणि याची ROC जी आहे ते आहे 32.3%, 33.3%. आणि ROG आहे ते आहे 28.9%. आणि याचं जे प्रॉफिट ग्रोथ आहे ते आहे 61.7%. तर चला याचे फायनान्शियल पण चेक करून घेऊया थोडीशी. म्हणजे डेप्ट किती आहे या कंपनीवर, जे कर्ज आहे ते आहे फक्त 13.1 करोड. त्याच्यानुसार त्या डेट टू इक्विटी निघते 0.02 ओनली, म्हणजे नसल्यासारखं आहे, ऑलमोस्ट डेप्ट फ्री आहे, ठीक आहे. तर चला याचं जे चार्ट आहे तुम्हाला दाखवतो. हा तुम्हाला डिस्काउंटमध्ये भेटत आहे, तुम्ही बघू शकता. हा वरून तुम्हाला स्टॉकतून इथं खाली एवढा गेला म्हणजे डिस्काउंटला भेटत आहे. फंडामेंटल स्ट्रॉंग शेअर अशा पद्धतीने जर खाली येईल तर ते चान्स राहते तुम्हाला बाय करायचे. कारण की लॉंग टर्मसाठी हे सगळे खूप चांगले ठरतील. चला याचा बघूया इथं किती होता. इथं जर याचा प्राईस होता ते होता, तुम्ही इथे चेक करू शकता, ते होतं 2,296 रुपये. आणि आत्ताच याचा करंट जे आहे ते आहे 1,819 रुपये. आणि ह्याच्या 200 डेमाच्या खूप जवळ आहे. याच्यात जे 200 डे ते आहे 1,773, म्हणजे 200 डेमा डे मूविंग ॲव्हरेज, ठीक आहे, त्याच्या खूप जवळ आहे. तर तुम्ही इथं बाय करायचं याला ठरवू शकता, पण तुम्ही तुमच्या रिस्कवर. तर चला याची प्रॉफिट लॉस स्टेटमेंट पण बघून घेऊया. तर याचं 2016मध्ये ऑपरेटिंगचे प्रॉफिट होतं ते होतं 80 करोड, नंतर 82 करोड, 72 करोड, 87 करोड, 101 करोड, 175 करोड, 196 करोड. चांगल्या प्रकारे अपट्रेंडमध्ये जात आहे प्रॉफिट, म्हणजे हे चांगली संकेत आहे कंपनीसाठी, ठीक आहे. याचं नेट प्रॉफिट पण चेक करून घेऊया. नेट प्रॉफिट जे याचं होतं 2016मध्ये, ठीक आहे, इथं तुम्ही बघू शकता नेट प्रॉफिट ते होतं 63 करोड, नंतर 61 करोड, थोडंसं कमी झाली, मग डबल एकदा कमी झालं, डबल 49 करोड, मग थोडंसं इथून अप झालं 57 करोड, मग 58 करोड, मग 133, मग 149 करोड. हे अशा पद्धतीनं होत आहे. बघा, थोडंसं वाढलं, थोडंसं कन्सॉलिडेट केलं, डबल वरे अशा पद्धतीनं हे प्रॉफिट ग्रोथ होत आहे. तर हे चांगले संकेत मानले जाते. तर चला याचे जे पुढचं जे आहे त्याला आपण चेक करूया. या कंपनीकडे फ्री कॅश फ्लो आहे ते आहे 208 करोड, म्हणजे एकदम डेप्ट फ्री कंपनी आहे. आणि सोबत ही कंपनी कॅश रिचसुद्धा आहे, ठीक आहे, तुम्ही बघू शकता कॅश रिच आहे. 208 करोड कंपनीकडून फ्री कॅश पडून आहे, म्हणजे ही कंपनीला पुढे ग्रो करण्यासाठी वापरू शकते. तर चला याची जे प्रमोटर होल्डिंग आहे ते आपण चेक करून घेऊया. तर प्रमोटर होल्डिंग तुम्ही बघू शकता. शेअर होल्डिंग पॅटर्न प्रमोटरकडं आहे 59.98% आणि FIHकडं आहे 19.80%, तुम्ही इथं बघू शकता. आणि DIHकडं आहे 6.65% आणि पब्लिककडं आहे 13.56%. FIHनं बघू शकता किती तेजीने बाईंग केलेली आहे, 15 डायरेक्ट 19%. आणि DIHनं पण 5.89 6.65, त्याच जागी रिटेलनं कमी केलेली आहे. अशीच राहते. तर फंडामेंटल स्टॉकला थोडंसं यायला प्रॉफिट दिसलं की हे कमी होतात, थोडंसं चार्ट खाली गेला की हे
मायनसमध्ये जातात. हे जे इन्व्हेस्टर आहेत याला माहीत राहते कंपनी, म्हणजे हे क्वालिफाय इन्व्हेस्टर आहे, प्रॉपर नॉलेज यायला राहते, ॲनालिसिस करून त्याच कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करतात. ईनं विक वाढवली, तेनं विक वाढवली, तुम्ही बघू शकता कितीचा फरक आहे. 15 डायरेक्ट 19 पासून 6%. ठीक आहे, तर असेच राहते तर फरक जे क्वालिफाईड इन्व्हेस्टरमध्ये आणि आपल्यामध्ये. तर ठीक आहे, होती कंपनी. चला आपली जी तिसरी कंपनी आहे त्याला आपण चेक करून घेऊया. तर आपली जे तिसऱ्या व्हिडिओमध्ये तिचं नाव आहे डॉक्टर लालपॅथ लॅब. तुम्ही इथं बघू शकता डॉक्टर लालपॅथ लॅब लिमिटेड. ठीक आहे, तर ही हेल्थ केअर सेक्टरमधली चांगली एक फंडामेंटली स्ट्रॉंग कंपनी आहे. तर चला याचं पण हे फायनान्शियल चेक करून घेऊया. मार्केट कॅप आहे 26,098 करोड. मिड कॅप कंपनी आहे. सध्याचा पी ई जे आहे ते आहे 64.6%. ROC जे आहे ते आहे 35.4%. ROE 25.1%. आणि या कंपनी डिव्हिडंड पण देते 0.64%. ठीक आहे, तर चला याचं कर्ज किती आहे कंपनीवर ते बघूया. कंपनीवर जे कर्ज आहे ते आहे 41.4% आणि त्याच्यानुसार त्याचा डेट टू इक्विटी ते 0.03 ओनली. तुम्ही इथं बघू शकता, सॉरी हे नाही खालचं 0.03%. तर याचा चार्ट पण तुम्हाला दाखवतो. ही कंपनी तुम्हाला एकदम डिस्काउंट प्राईजमध्ये भेटत आहे, बघू शकता. हे जे काळी लाईन आहे ते आहे 200 डेमाची आणि जी पिवळी आहे 50 डेमाची. दोघांची आपण खाली ट्रेड करत आहे कंपनी. तर बघू शकता हे कंपनी ट्रेड करत आहे 200 डेमा 50 डेमा. म्हणजे तुम्हाला फंडामेंटली स्ट्रॉंग कंपनी एकदम रिजनेबल भावात भेटत आहे, एवढं तुम्ही लक्षात ठेवा. असे चान्स राहतात जे फंडामेंटली स्ट्रॉंग कंपनी आहे त्याच्यासाठी लॉंग टर्मसाठी बाय करून ठेवायचे आहे. तर चला याची प्रॉफिट लॉस स्टेटमेंट आहे त्याला पण चेक करून घेऊया. तर 2011मध्ये याचं जे प्रॉफिट होतं ते होतं 57, ऑपरेटिंग प्रॉफिट 57 करोड, नंतर 87 करोड, 98 करोड, 139 करोड, 156 करोड, 210 करोड, 238 करोड, 264 करोड, 294 करोड, 344 करोड, 436 करोड, नंतर 591 करोड. म्हणजे कंटिन्यू दरवर्षी अपट्रेंडमध्ये प्रॉफिट जात आहे. कन्सिस्टंट कंपाऊंडर कंपनी आपल्याला इथं दिसून पडत आहे. तर चला याचं जे नेट प्रॉफिट आहे त्याला आपण चेक करून घेऊया. याचं जे नेट प्रॉफिट आहे ते इथं बघू शकता 29 करोड, 45 करोड, 55 करोड, 80 करोड, 96 करोड, 132 करोड, 155 करोड, 171 करोड, 199 करोड, 226 करोड, 292 करोड आणि 404 करोड. बघू शकता एकदम अपट्रेंड हे चांगले संकेत आहे, गुड. ठीक आहे, तर चला याच्याकडे जे कॅश फ्लो आहे ते आहे 48 करोड. म्हणजे कॅश फ्लो गेल्या 3 वर्षात कमी झालेला आहे, पण प्लसमध्ये कॅश फ्लो आहे असे याला गुड मानल्या जाते. ठीक आहे, तर चला याची जी शेअर होल्डिंग पॅटर्न आहे त्याला आपण चेक करूया. तर शेअर होल्डिंग पॅटर्न बघू शकता. प्रमोटर कडं आहे 55.23%, FISकडं आहे 25.45%, DISकडं आहे 6.57% आणि पब्लिककडं आहे 12.0%. पब्लिकनं वाढवलेली आहे, चांगली गोष्ट आहे. फंडामेंटली स्ट्रॉंग कंपनीमध्ये पब्लिक क्वार्टर बेसवर वाढवत आहे. ठीक आहे, आणि त्याच जागी जे FIS नाही त्यानं कमी केलेली आहे आणि त्याच्यात जे DIS नाही ते घेतलेली आहे. ठीक आहे, दोन्ही पण एकदम एक्सलंट आहे आणि प्रमोटरकडं चांगली आहे आणि पब्लिककडे चांगली आहे. तर चांगले संकेत आहे कंपनीचे, तुम्ही चेक करू शकता. तर या व्हिडिओमधली आपली जी चौथी कंपनी आहे त्याला पण चेक करून घेऊया. तर आपली जी चौथी कंपनी आहे ते फार्मास्युटिकलमधली आहे, तिचं नाव आहे सन फार्मा इंडस्ट्री लिमिटेड. ठीक आहे, चला हिची पण थोडीशी फायनान्शियल आपण चेक करून घेऊया. कंपनीची मार्केट कॅप आहे 1,96,841 करोड. म्हणजे प्युअरली लार्ज कॅप कंपनी आहे. लार्ज कॅप कंपनी लक्षात ठेवा. सध्याचा पी ई जे आहे ते आहे 31.16%. ROC आहे 13.9%. ROE आहे 6.33%. म्हणजे तेवढं काय चांगलं नाही, पण चांगलं मानलं जाते. हिचा PE रेशो आहे ते मायनसमध्ये आहे, एवढं तुम्ही लक्षात ठेवा. ही कंपनी तुमचे जे पैसा आहे ते डुबू देणार नाही, म्हणजे स्टेबल कंपनी आहे. तर ठीक आहे, चला हिच्यावर जे डेब आहे ते पण चेक करूया. म्हणजे कर्ज, कंपनीवर जे कर्ज आहे ते आहे 1,783 करोड आणि त्याच्यानुसार याचा डेट टू इक्विटी ते 0.04%. तर अशा पद्धतीने याचा डेट टू इक्विटी निघलेला आहे, तुम्ही ते चेक करू शकता. तर चला याचं चार्टचं पण आहे ते पण बघू घेऊया. ठीक आहे, चार्ट
कंटिन्यू एकदम अप जाते, मग थोडंसं कॉन्सॉलिडेट होते, अप जाते, कॉन्सॉलिडेट होते, थोडंसं पडते, कन्सॉलिडेट होते, मग डबल अप जाते, डबल हे कन्सॉलिडेटचा फेज झालेला आहे चालू. तर थोडंसं असा पॅटर्न, मग डबल अशा पद्धतीने अप जाईल. तर अशा पद्धतीने याचा जे चार्ट आहे ते चालू राहते. तर ठीक आहे, याचे जे प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट आहे त्याला पण चेक करून घेऊया. तर याचं जे ऑपरेटिंग प्रॉफिट होतं ते पहिल्या वर्षी होतं 2153 करोड. नंतर डायरेक्ट 1000 कमी झालं, मग 1017 करोड, 1996 करोड, 1790 करोड, 1841 करोड, 1363 करोड, 1844 करोड, 2193 करोड, 2406 करोड, 2048 करोड, 2821 करोड, 2630 करोड. म्हणजे जे प्रॉफिट आहे वॉल्टाईल राहते. तुम्ही इथं बघू शकता कमी जास्त, पण कंपनी फंडामेंटली व्हेरी स्ट्रॉंग आहे. लॉंग टर्मसाठी बाय करा, सोडून दे, तुम्हाला रिटर्न देतेच. ठीक आहे. नेट प्रॉफिट पण बघूया. नेट प्रॉफिटची पहिल्या वर्षी होतं 1242 करोड, डायरेक्ट 636 करोड, 1387 करोड, 1064 करोड, 914 करोड, 400 करोड. इथं तर मायनसमध्ये गेलं होतं, -1656 करोड. नंतर 1813 करोड, 1852 करोड, 894 करोड, 1444 करोड, 2047 करोड. हे सुद्धा वॉल्टाईल राहते. तुम्ही इथं चेक केलं पाहिजे, पण लॉंग टर्मसाठी तुम्हाला रिटर्न देतेच. ठीक आहे. तर चला, हे जे होतं आपण बघलं हे क्वार्टरली रिझल्ट होता. ठीक आहे. क्वार्टरली रिझल्ट तेवढं काही मेन नसते. हे ॲन्युअली बघा 1362, 1962, 2972, 4784, 7003, 7894, 8174, 10102, 5631, 6377, 6983, 8470, 9906. तर तुम्ही बघू शकता इयर ऑन इयर बेसवर हे राहते लॉंग टर्मचा फरक. इयर ऑन इयर बेसवर तुम्हाला प्रॉफिट जास्तपणे देते. ठीक आहे. तर चला याचं इयर ऑन इयर बेसचं नेट प्रॉफिट पण चेक करूया. पहिल्या वर्षी होतं 1351, 1816, 2657, 2983, 3141, 4539, 4546, 6964, 2096, 2665, त्याच्यानंतर 3765, नंतर 2904 आणि 6238. म्हणजे गुड अप ट्रेंड, लॉंग टर्म इन्व्हेस्टिंगचा फायदा. ठीक आहे. तर याच्याकडे फ्री कॅश फ्लो किती आहे ते पण चेक करूया. तर याचा फ्री कॅश फ्लो बघू शकता 596 करोड, म्हणजे प्लसमध्ये आहे. गेल्या वर्षी -1386 होता, पण यावेळेस प्लसमध्ये 596 आहे. हे पण चांगलं साईन आहे. तर चला याचं शेअर होल्डिंग पॅटर्न पण चेक करूया. तर शेअर होल्डिंग पॅटर्नमध्ये प्रमोटरकडे आहे 54.48%, FISकडे आहे 12.07%, DISकडे आहे 21.73% आणि पब्लिककडे आहे 11.72%. FISने गेल्या क्वार्टरपेक्षा या क्वार्टरमध्ये वाढवलेलं आहे, तुम्ही चेक करू शकता. DISनं थोडंच कमी केलेलं आहे, का नाही, पण पब्लिकनं बी कमी केलेलं आहे. पण FIS DIS दोघांची पण चांगली होल्डिंग आहे. प्रमोटरची पण डिसेंट होल्डिंग आहे. तर चांगला स्टॉक मानला जातो. तर शेवटचा जे स्टॉक आहे त्याला पण चेक करून घेऊया. भूषणावर रोसारी बायोटेक. ठीक आहे. तर चला याची पण फायनान्शियल आपण बघून घेऊया. याची जी मार्केट कॅप आहे ते आहे 6947 करोड. स्मॉल नसता मिड कॅपमध्ये कंपनी मोडते, मग इन्व्हेस्टमेंट तशीच करा लागते. ठीक आहे. याचा PE आहे 80.4%, ROC आहे 28.8%, चांगला आहे. आणि ROE जे आहे ते आहे 22.9%, दोन्ही पण चांगलं आहे. ठीक आहे. या कंपनीवर कर्ज म्हणजे डेप्ट किती आहे ते पण चेक करूया. कंपनीवर डेप 0 आहे. इथं बघू शकता 0.00. 0 असल्यावर म्हणजे डेट टू इक्विटी 0च राहणार आहे, तुम्ही बघू शकता. ठीक आहे. तर चला हिचे पण फायनान्शियल बघून घेऊ. तर चला हिचा मग चार्ट पॅटर्न बघून घेऊया. तुम्ही बघू शकता चार्ट. इथून वर हाय मारला, डबल मग कंपनी खाली गेली. इथं बघू शकता, इथं पण हाय मारला, अशी पण खाली गेली, नंतर तगडा ब्रेकआउट दिला. आत्ता ही कंपनी तुम्हाला 200 डेमा 50 डेमाच्या खाली ट्रेड करत आहे. असे गोल्डन चान्स राहते जे फंडामेंटली स्ट्रॉंग कंपनी आहे त्याची.
तर तुम्ही बाय करायचा विचार करू शकता. तर चला इथं प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट पण चेक करूया. तर 2000मध्ये याचं जे ऑपरेटिंग प्रॉफिट होतं ते होतं 13 करोड, 16मध्ये 12 करोडवर आलं होतं, नंतर 27मध्ये 24 करोड, 18मध्ये 45 करोड, 78, 105, 121, 135. एक्सिलेंट. एकदम कंटिन्युअसली ग्रो होत आहे. पुढे पण होतच राहणार आहे, फक्त तुमच्या पेशन्स पाहिजे. ठीक आहे. तर याचं नेट प्रॉफिट पण चेक करूया. पहिल्या वर्षी होतं नेट प्रॉफिट, ते तुम्ही बघू शकता 5 करोड, 3 करोड, 16, 29, 46, 66, 79, 86. गुड. एकदम चांगल्या पद्धतीने ग्रो होत आहे. बाय करा आणि लॉंग टर्मसाठी सोडून द्या. 2-4 क्वार्टरचा रिझल्ट खराब आला म्हणून म्हणजे काय कंपनी काय खराब होत नाही. एकदम चांगली कंपनी आहे. केमिकल सेक्टरमध्ये याचे फ्युचरमध्ये ग्रोथ व्हायचे खूप चान्सेस आहे. मॅनेजमेंट पण एक्सलंट आहे. तर शेअर होल्डिंग पॅटर्न पण चेक करूया, पण त्याच्या आधी फ्री कॅश फ्लो चेक करूया. तर याचा जे फ्री कॅश फ्लोमध्ये आहे ते -14 करोड आहे. तुम्ही इथं बघू शकता. -14 करोड काय जास्त नाही, कारण की कंपनीवर डेट 0 आहे. तर हे -14 करोड पण लवकरच कंपनी नील करून टाकल. तर चला इथे शेअर होल्डिंग पॅटर्न बघूया. तर तुम्ही इथं बघू शकता शेअर होल्डिंग पॅटर्न. प्रमोटरकडे आहे 68.56%, FIsकडे आहे 9.13%, DIsकडे आहे 12.77 आणि पब्लिककडे आहे 9.54%. FIsने गेल्या क्वार्टरपेक्षा आपली जी होल्डिंग आहे ते वाढवलेली आहे, म्हणजे जवळपास 0.75% जवळपास वाढवलेली आहे. तर हे पण चांगलं साईन आहे. FI DI दोघांची पण होल्डिंग चांगली आहे. ठीक आहे. तर तुम्ही लॉंग टर्मसाठी बाय करायचा विचार करू शकता. तर बस आजच्या व्हिडिओत एवढं. भेटूया पुढच्या व्हिडिओत.